हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली तुमचं स्वागत करते अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. हा आहेत ना दीप अमावस्येचा व्हिडिओ आहे. तर आहे ना त्या हे रुटीन तर रोजचंच आहे माझं. आयु अप्पू स्कूलला गेले की आम्ही निवांत दोघंजणं चहा घेतो, थोड्याफार गप्पा मारतो आणि ना मग मी पुढच्या कामाला लागते माझ्या. मी ना चहा एकदम थंड पिते. मला गरम चहा अजिबात आवडत नाही. त्यामुळे मिस्टरांचा चहा पिऊन झालेला होता आणि मी निवांत चहा पीत बसलेली होती. त्यानंतर आहेत ना मग झाडू फरशीला लागली. झाडू फरशी करून घेतली, कारण की ते पण एक घरातलं काम आवरलं की बरं असतं ना सकाळी सकाळी. त्यामुळे ना मग ते करून घेतलं आणि ना त्यानंतर मी ना योगा करते. थोडाफार सूर्यनमस्कार करते 12. बाकीचे आसन जसे जमले तसं करते. टायमानुसार असतं ते. जेव्हा जमेल ना तसं. टाईम असला ती जास्त करते, नसला की मग फक्त 11 सूर्यनमस्कार तरी घालते म्हणून रोजचे. मग मी ना माझी तयारी करून घेते आणि आमचा नाश्ता होतो. नाश्त्याला आज आहे ना सांजा केला होता मी. नाश्ता करून घेतला दोघांनी आणि ना मग मी ना पुढच्या कामाला लागली होती. रांगोळी काढायची होती, रांगोळी काढून घेतली, कारण की संध्याकाळी काही जमणार नव्हतं रांगोळी काढायला. म्हणून मी लगेच रांगोळी पण काढून घेतली. मिस्टरांनी भाज्या आणून दिल्या होत्या, म्हणून म्हटलं लगेचच ठेवून देऊ त्या, कारण की ना ते जर तसं पडून राहिलं ना खूप त्रास होऊन जातो. नंतर मग आहे ना खूप पसारा वाढत जातो. त्यामुळे मी ना लगेचच्या लगेचच सर्व करून घेते. मग पटापट फ्रीजमधल्या ज्या भाज्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आज काही निवडायच्या भाज्या त्यांनी काही आणलेल्या नव्हत्या. पालेभाज्या पण नाही आणल्या एक पण. त्यामुळे काही निवडायचं काहीच नव्हतं. त्यामुळे मग मी ना ज्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या ना त्या ठेवून दिल्या आणि ना मी ना मिरच्या आणि कोथिंबीर आहेत ना लगेच असं निसून ठेवून देते, कारण की ना मग यूज करायला बरं राहतं ना. मिरच्या पण आहे ना वेळेवर नाही धुवत बसत मी. त्यामुळे मग त्या पण आहे ना अशा धुते आणि ना रुमालवर सुकायला ठेवते, मग नंतर त्या भरते. मग आहेत ना त्या जेव्हा पाहिजे तेव्हा यूज करायला ना एकदम स्वच्छ पण राहतात आणि ना नीटनेटकं पण राहतात, कारण आहे ना मिरच्या ते ना मी वेळेवर नाही धुवत बस. त्या क्लीन केल्या आणि ते पण ठेवून दिलं. मी ना नंतर मग लगेच समयान ते सर्व काढून घेतले. घरातले जेवढे पण दिवे होते ना तेवढे पण काढले आणि ना घासायला घेतले. दुपारीच ते क्लीन करून ठेवले होते आणि माझं ना दुपारचं जेवण वगैरे पण आवरलेलं होतं. त्यामुळे मी ना ओटा पण क्लीन करून घेतला, कारण की ना संध्याकाळी मग पूजा करायला तो स्वच्छ क्लीन राहतो म्हणून. मग संध्याकाळ झाली होती त्यामुळे मी तयारी करायला घेतली होती. ही साडी नेसली होती मी. अशी छान तयार झाली होती मी, कारण की ना कसं असतं ना छोटे छोटे जरी सण असलेत ना आपण छान तयार राहिलं, घर छान ठेवलं किंवा पूजा पण आहेत ना छान केल्यात ना तर पोरांना पण छान वाटतं आणि ना सगळ्यांना सर्व कळतं पण ना. पोरांना कसं आपण कोणत्या सणाचे काय महत्त्व असतं आपण ते पण सांगत राहतो ना. त्यामुळे आपण असं साजरा केला की मग त्यांना पण छान वाटतं आणि ते पण उत्साहाने आपल्यामध्ये सामील होतात. तर मी ना गॅसची पूजा करून घेतली आणि हे ना पूजा मांडायला सुरुवात केली होती. दीप अमावस्या हा सण आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. आपण दिव्यांची पूजा करून अंधार दूर व्हावा आणि प्रकाशाचा स्वागत व्हावे म्हणून आपण ही पूजा करत असतो. या दिवसापासून आहे ना श्रावण महिन्याची सुरुवात पण होते आणि ना त्याला म्हणून गतहारी अमावस्या असं पण म्हटलं जातं. आणि ना यापुढे आपले ना जे सण व्रतवैकल्य जे आहेत ना ते पण सुरुवात होते. त्यामुळे ना ते पण छान प्रकाशाने उजळून जावे आणि ना आपलं आयुष्य पण एकदम प्रकाशाने उजळून जावे म्हणून आपण दीप अमावस्या साजरी करतो. त्या दिवशी सगळे दिवे घासून नीट त्यांची पूजा करून ते लावून त्यांना हळदी कुंकू वाहून फुलं अक्षदा असं सर्वजण पूजा करतात. तर आपण आहे ना आपल्या मुलांना सर्व हे सांगत असतो की कसे कसे सणवार असतात, काय काय आपण करतो म्हणून त्यांना पण कळतं. आणि ना या दिवशी आहेत ना कणकेचे दिवे पण बनवतात. एक दिवा आहेत ना दरवाजाच्या बाहेर लावला जातो, त्याची पूजा केली जाते, कारण की ना अशी मान्यता आहेत की पित्र जे आहेत ना आपले पूर्वज ते ना आजपासून आहे ना खाली येण्याचा प्रवास चालू करतात आणि ना पितृपक्ष पण स्टार्ट होतं ना.
त्यामुळे तो दरवाजाच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून आहे ना एक दिवा लावला जातो कणकेचा. तो मोठा दिवा करायचा असतो. त्याच्यात आहे ना काळे तीळ टाकायचे असतात आणि तो दक्षिणेच्या दिशेला तोंड करून तो लावायचा असतो. त्याला हळदी कुंकू व्हायचं आणि ना पूजा करायची असते. तर म्हणून एक कणकेचा दिवा दरवाजाच्या बाहेर लावायचा असतो आणि ना 5, 2, 11 असे कणकेचे दिवे करून आहेत ना आपल्या मुलांना ओवाळायचं असतं. कारण की कसं आहेत ना त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा आपण विचार करतो आणि ना त्या कणकेच्या दिव्यांनी त्यांना उजळलं की त्यांचं आयु आरोग्य सुधारतं आणि ना त्यांना प्रकाशाच्या दिशेने वाट पण मिळते. म्हणून आपण आपल्या मुलांना आहेत ना कणकेच्या दिव्यांनी पण ओवाळायचं असतं. त्यामुळे मी सगळे दिवे मांडून घेतले. त्याच्यामध्ये तेल टाकून वात लावून दिल्या. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वाहिलं, अक्षदा वाहिल्या आणि ना कणकेच्या दिव्यांनी त्यांना ओवाळलं. त्यानंतर एक ना आयु आपूला पण ओवाळून घेतलं. त्यानंतर आहेत ना मी स्वयंपाकाला लागली होती. आज स्वयंपाकामध्ये होतं पुरी, बटाट्याची भाजी, श्रीखंड आणि वरण भात. मग सर्व पटपट स्वयंपाक करून घेतला आणि ना आई बापूला भूक लागलेली होती. त्यामुळे ना मग स्वयंपाक झाल्यानंतर आहेत ना देवाला नैवेद्य दाखवला आणि ना असा साजरा केला दीपामावस्येचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ना कोण कोण अशी पूजा करतं ते पण कमेंट करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा, खुश राहा, हसत राहा आणि ना सर्वांची काळजी घ्या. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.